आत्मकेतूची अमृत निराकरण आपण पाहत होतो. अप्रतिबुद्ध कसा आत्मा आहे ते पाहिलं की पूर्वीच्या अवस्थांचं माझ्या आहेत म्हटलं किंवा आत्ताची अवस्था माझी आहे म्हटलं किंवा भावी काळात मी अशा अवस्थेत असेल म्हटलं किंवा परवस्तू माझी आत्ता आहे, मी परवस्तूमय आहे, किंवा मी पूर्वी परवस्तूचा होतो किंवा परवस्तू माझी होती किंवा परवस्तू माझी आता होईल किंवा मी पुढे परवस्तूचा होईल, असे जे सगळे विचार आहेत ते कसे विचार आहेत? अज्ञान विचार आहेत, मिथ्याज्ञानाचे विचार आहेत, खोटे विचार आहेत. मग हे विचारच येणार नाहीत का असं जर तो विचार करत तर समजा दृष्टीला काय आहे? तिथे दर्शन परत आहे म्हणजे अनुभव परत, श्रद्धा परत. ही श्रद्धा समजा मिथ्या आहे, ज्ञान ही मिथ्या आहे. अनुभूती करताना ध्रुवाचं वेदन करतो, श्रद्धा ही ध्रुवरूप राहते, ध्रुवाशी संबंधित राहते. आणि ज्ञान जरी पुन्हा माझी मुलात माझे घर आहे वगैरे करण्यात गेले आहे, पुन्हा ध्रुवाकडे गेले. तर यावेळेला विकल्पाकडून बोललं जात नाही. यावेळेला जी श्रद्धा आहे ती त्यावेळेला स्वस्वरूपाशी खेळते आहे आणि ज्ञानाची लब्धरूप अनुभूती सततच आहे. उपयोग रूपानं यावेळेला आणि यावेळेला. पण ही श्रद्धा बदलणे याची केस काय? या वेळेला या ध्रुवाचा अनुभव केला म्हणून श्रद्धा बदलली, असं आहे खेळ. तर ते दाखवतात की काय करतो तो. तर न अग्नी ही उदाहरण दाखवतात. न अग्नी इंधनम असते. अग्नी म्हणजे काही इंधन नाही. न इंधनम अग्नी असते. इंधन म्हणजे अग्नी नाही. अग्नी अग्नी असती, इंधनम इंधनम असते. अग्नी अग्नीच आहे आणि इंधन इंधनच आहे. पुढे न अग्नी इंधनम असती, न इंधनस्य अग्नी असती. अग्नी अग्ने अग्नी असती, इंधनस्य इंधनम असतं. म्हणजे अग्नीचं इंधन नाही, इंधनाची अग्नी नाही. अग्नी अग्नीचीच आहे, इंधन इंधनाचेच आहे. इंधन इंधनाचेच आहे, अग्नी अग्नीचीच आहे. न अग्ने इंधनम पूर्वमासी. न इंधनस्य अग्नी पूर्वमासी. अग्ने अग्नी पूर्वमासी, इंधनस्य इंधनम पूर्वमासी. काय सांगतात? मग अग्नीचं इंधन पूर्वी नव्हते, इंधनाची अग्नी पूर्वी नव्हती. पूर्वी देखील अग्नीच अग्नीची होती आणि इंधनात इंधनाचे होते. एकाचा दुसरे संबंध नाही. किंवा पुढे काय घटवलं भविष्य काळासाठी? न अग्ने इंधन पुन्हा भविष्यती, न इंधनस्य अग्नी पुनर्भविष्यति. अग्ने अग्नि पुनः भविष्यति, इंधनस्य इंधनं पुनः भविष्यति इति तस्यति अग्नौ एव सद्भूत अग्निविकल्पवत्. आता हे अग्नीच्या भविष्य काळासाठी घटवतात. अग्नी कसा आहे ना? इंधनाचा अग्नी पुढे होणार नाही, अग्नीचं इंधन पुढे होणार नाही. तर अग्नीच अग्नीची पुढे असे, इंधनात इंधनाचे पुढे भविष्यकाळात दिसली जाते. असे जे विचार आहेत ते अग्नीबद्दलचे, अग्निविषयीचे सद्भूत विकल्प होते, खरे विकल्प म्हटले, खोटे विकल्प म्हटले नाही. पूर्वी कसे करत होतात की इंधनाची अग्नी होईल, इंधन म्हणजे अग्नी आहे किंवा अग्नी म्हणजे इंधन आहे असं म्हणत. ते खोटे विकल्प करीत होते. तर त्याचे खोटे विकल्प आता नाही केले. अग्नीच्याच अग्नी आहे, इंधनाचा अग्नीचा संबंध नाही. दोन द्रव्य भिन्न घेतली. इंधन म्हणजे वेगळ्या द्रव्य, अग्नी म्हणजे वेगळ्या द्रव्य घेतला. तर अग्नी अग्नीचंच आहे, इंधन इंधनाचंच आहे.
इंधनाचा आणि अग्नीचा पूर्वी संबंध होता, आताही संबंध आहे आणि पुढे संबंध असणार. हा दृष्टांत आहे, उदाहरण दिला. त्याचे आता दाष्टांत घडवतात. ते कसं घडवतात? उदाहरण सिद्धांतात घडवतात, आपल्यावर घडवतात. न अहम एतत् अस्मि, न एतत् अहम अस्मि, अहम अहम अस्मि, एतत् एतत् अस्मि. काय केलं ना? मी याचा नाही, मग हे माझे नाही. परद्रव्य जे आहे ते माझे नाही, मी परद्रव्याचा नाही. मग परद्रव्यच आहे, मीच आहे, माझा मी. माझा आत्मा आहे तो माझा आत्माच आत्मा, पराची काही संबंध नाही. पुढे सांगतात न मम एतत् अस्ति, न एतस्य अहम् अस्मि, मम अहम् अस्मि, एतत् एतत् अस्ति. म्हणजे माझं हे परद्रव्य नाही किंवा मी परद्रव्याचा नाही. मग मी माझाच आहे, मी परकीय द्रव्याचा नाही. परकीय द्रव्य परकीय द्रव्याचाच आहे असं लावायचं. न मम एतत् पूर्वमासी, ते माझे पूर्वी नव्हते. आणि न एतस्य अहं पूर्वमासं, त्याचा मी पूर्वी नव्हतो. मम अहं पूर्वम आसम, एतस्य पूर्वम एतत् पूर्वम आसीत्. मग पूर्वी सुद्धा मी माझाच होतो आणि परद्रव्य परद्रव्याचेच होतो. न मम एतत् पुन्हा भविष्यति, न एतस्य अहं पुन्हा भविष्यामि. मग मी जो आहे माझं पूर्वी ते नव्हते, पुढे नसे, माझे पुढे ते नसे, ते द्रव्य पुढे माझे नसे, किंवा मी त्या परद्रव्याचा पुढे नसे. मग काय पुढे सुद्धा मम अहं पुन्हा भविष्यामि, एतत् एतत् एतस्य एतत् पुन्हा भविष्यति. परद्रव्य जे आहे भविष्य काळात ते त्याचेच असेल, भविष्य काळात मी माझाच असेल. मग हिची स्वद्रव्ये एव सद्भूत आत्मविकल्पस्य प्रतिबिंबलक्षणास्य भावात. मग स्वतःच्या द्रव्याविषयी आपल्याबद्दल ते आत्म्याचे सद्भूत विकल्प झाले. ते विचार करणारा, तो विचार करणारा जो जीव आहे त्याला प्रतिबुद्ध लक्षण झाले, म्हणजे तो ज्ञानी. तर हे सगळं पाहायचंय आपल्याला. शब्दशः झालं ते काय करतो आपण, किंवा सम्यदृष्टी जी यावेळेला काय करतो, सम्यदर्शन होतात. मी माझाच आहे. कोणता? जो ध्रुव स्वभाव आहे तो माझाच आहे. आणि मी माझाच आहे. मी म्हणजेच मी आहे, मी माझाच आहे. माझं जे चैतन्यमय पिंड आहे, ज्ञान आनंद स्वभाव आहे, तोच मी आहे. मी म्हणजे ज्ञान आनंद स्वभाव आहे. मी म्हणजे द्रव्यकर्म नव्हे, भावकर्म नव्हे, नवकर्म नव्हे. पूर्वी ते द्रव्यकर्म माझे नव्हते, भावकर्म माझे नव्हते आणि नवकर्मही पूर्वी माझे नव्हते. आत्ताही माझे नवकर्म नाही, भावकर्म नाही किंवा द्रव्यकर्मही नाही. पुढे माझे द्रव्यकर्म नाही, भावकर्म नाही, पुढे भावकर्म नाही आणि नवकर्म पुढेही असणार. मी माझाच असणार. भावकर्माचे भावकर्म आहेत, द्रव्यकर्माचे द्रव्यकर्म आहेत, नवकर्माचे नवकर्म आहेत. माझा त्यांचा काही संबंध नाही. म्हणजे पूर्वी मी चैतन्यमय होतो, आताही चैतन्यमय आहे आणि पुढे देखील मी चैतन्यमयच असणार. म्हणजे असा मी अनादि अनंत एक शाश्वत चैतन्यमय आहे असा जेव्हा विचार केला तेव्हा तो सम्यक दृष्टी झाला. हा विचार झाला इथे सम्यक झाला. याच्या पुढील क्षणात त्यांनी विचार केला असेल का की मी मिथ्यात्वी होतो किंवा अमका होतो, आता पुढे असेल, ते विचार जरी झाले असते तरी या वेळेला श्रद्धा विकल्पाच्या वेळेला श्रद्धा स्वभावाची निगडीत असते. पंचवर्मिष्ठी माझे आहेत किंवा गुरु माझे आहेत, घर माझे आहेत, मुलं माझे आहेत, असा जरी त्यांनी सम्यक विचार केला तरी श्रद्धा त्याची सम्यकच राहते.
श्रद्धा पराशी जोडली जात नाही. समजण्याकरता पण श्रद्धा या विकल्पाच्या या श्रद्धा आत राहिली तर ती बदलण्यापूर्वी कधी झाले हे ना, अनुभव करताना आपण एकत्वाचाच विचार करतो. म्हणजे श्रद्धेचा विषय हा एकत्वाचाच आहे, अनुभूतीचा विषय एकत्वाचाच आहे, ध्यानाचा विषय हा एकत्वाचाच आहे, सदानंद भोगायचा विषयही हा एकत्वाचाच विषय आहे, सम्यक चरित्राचा विषयही हाच आहे, ध्रुव एक आत्मा. बघा की असा कधी विचार केला का की मी निजानंद स्वरूपी आत्मा आहे, असा पूर्वी कधी विचार केला का, असं शोधायचं. आत्ता कोणी तसा जीव विचार करतो आहे का? जर त्याने आजपर्यंत कधी मी आता माझा एकट्याचाच आहे, माझा दुसरा कोणी संबंधी नाही, माझ्या ध्रुव स्वभावात कोणत्याही प्रकारे द्रव्यकर्म नाही, भावकर्म नाही, स्नोकर्म नाही. निरोगी जीवाची पर्याय जरी असेल तरी त्यावेळेला त्याच्या ध्रुव स्वभावात द्रव्यकर्म नाही, भावकर्म नाही, स्नोकर्म नाही. पूर्वी नव्हते, आताही नाही, पुढे असणार नाही. अभवी जीवात देखील पूर्वीही द्रव्यकर्म नव्हते, भावकर्म नव्हते, नोकर्म नव्हते. कुठे? ध्रुव स्वभावात. ध्रुव स्वभावाचा आणि द्रव्यकर्म, भावकर्म, नोकर्माचा काही संबंध नाही. पूर्वी नव्हता, आताही नाही, पुढेही नसणार नाही. भले तो पुन्हा पुन्हा मिथ्यात्व रूपाने परिणत करतो अभवेची, पण त्याच्या स्वभावात हा न्यायाने नाही लक्षात ठेवायचं. हो, स्वभाव शाश्वत सुद्धा. मग अशा शाश्वत सुद्धाच जेव्हा विचार करतो तेव्हा तो सम्यक ज्ञानी झाला, इकडे सम्यक दर्शन प्रगट झालं. ती जी प्रचिती झाली ती सम्यक चरित्र रूपाची परिणती झाली. आणि हे जर केले नाही तर अज्ञानीच राहिला, हा आहे खेळ. मग काय करतो अज्ञानी जीव? समजा कुणी भोगाभोगाचे विचार होते, भोगोपभोगाच्या वस्तूबद्दलचे माझेपणाचे विचार होते, कंटाळा आला समजा किंवा काही कुतूहल निर्माण झालं तर काय विचार करतो? त्यागायचं विचार करतो, सोडायचं विचार करतो. किंवा इतक्या तीव्रतेने जातो की हे माझे कोणी नाही, बायका पोरं मारून काढले, मग म्हणजे आता तर सोडले गेले काय बाहेरच विचारायची, आज कुठे विचारायचं? घरदार सोडून जरी आला असेल तरी घरादाराबद्दलचा विचार आहेच की. या ध्रुवात नाही तर कुठे विचार? पूर्वी माझे होतेच म्हणतो, पुढे भविष्य काळात होती. भविष्य काळात मी याच्यासाठी जाईन तर ते माझे होतील, आमच्या जन्मात ते मला भेटतील, स्वर्गात भेटतील किंवा पुढच्या एका वेळेस मनुष्यभावात भेटतील. म्हणजे कुठे सुटले त्याचे? हा विचार आहे. बघा मुलीचं लग्न झालेलं नाही, फक्त ठरलंय, पण या घराची लेक त्या घराची सुन होणार. लेक लाडकी या घराची. मला तसं काही सांगायला येत नाही, ते म्हणाले एक तर या गळ्याला तो काय असाच आहे आणि तेच थोडा भाव तेवढा लक्षात आहे. ती गोष्टी मुलीसारखं म्हणा पाहिजे, भाव तेवढा लक्षात येतो. मूळ जो गाभा आहे तो पकडा. शब्द पाठ करायचे नाहीत आपल्याला जीवनात, भाव पकडा आणि भाव समजू शकतो, भाव लक्षात राहू शकतो, भाव प्रतीची. पण पर्याय दृष्टीने आम्ही जरी अशुद्ध असलो तरी गुणमाहितीच आमची अशुद्धता कुठे? ज्ञान गुणाच अशुद्धता कुठे? गुण जर अशुद्ध असेल तर तुझा स्वभाव झाला, मग ते अशुद्ध कसं म्हणता येईल?
कोळसा काळा आहे म्हणून घासून पुसून त्याला स्वच्छ करता येतो का? कोळशाचा काळा स्वभाव आहे. तसं विकार हा आमचा जर स्वभाव असेल तर त्याला विकार म्हणू नका. मग विकार म्हणजे काय? स्वभावावर आलेली उपरंजकता, बाहेरची व्याधी, उपाधी. मग ही जर उपाय म्हणजे त्याचं स्वरूप नाही. मग स्वरूप काय आहे? ज्ञानानंद शाश्वत चैतन्य शाश्वत शुद्ध. मग आपल्याला श्रद्धा गुण आत्ता शुद्ध आहे, ज्ञान गुण आत्ता शुद्ध आहे, चरित्र गुण आत्ता शुद्ध आहे. मिथ्या दृष्टी जीवाजवळी ज्ञान श्रद्धा चरित्र गुण आत्ता शुद्ध आहे. चरित्रात भलेही विकारी अवस्था असेल, श्रद्धेत भलेही मिथ्या श्रद्धा असेल, ज्ञानात भलेही विकृत असेल, पण गुण कसे आहेत? शाश्वत शुद्ध आहे. मग गुणमय पिंड हेच द्रव्य आहे. द्रव्य आणि गुणमय पिंड भिन्न नाही, अभेद आहे. मग असं जे एकत्व आहे त्या एकत्वाची स्थापना केली ज्ञानाने. विचार केला, दुसरं काही नाही, विचार केला की इकडे मिथ्या ज्ञान गेलं निघून. स्वस्वरूपाचा विचार केला की इकडे श्रद्धेतून जी मिथ्या श्रद्धा होती ती गेली निघून आणि सम्यक दर्शन प्रगट झाले. म्हणून दर्शन परख हा ग्रंथ आहे ना, मिथ्याची आणि सम्यकची. आणि सम्यकत्वाचा विषय, मिथ्यात्वाचा विषय पर आहे हे दाखवलं यांनी. आता या 20-21 बाजूला जातीतून दाखवलं काय? पराचा विषय ते कुठेही भोगतात. हे सगळे जण काय भोगतात? सगळं करून भले असंयमी आहे, साधे संयमी आहे, सकल संयमी आहे, मुनी आहे, पण भोगतो काय? पर. माझा तीर्थ क्षेत्र चिकन माझी गोमटेश्वर माझा, अरे मिथ्याची आहे, खणखणून मिथ्याची आहे. आणि जो कुठला कुदेवाला बसतो तो तर मिथ्याची आहेच आहे. बायकोला ज्यांनी देवता मानून ठेवल्या, नट आणि नटीला ज्यांनी देवता मानून ठेवल्या, त्यांचे आदर्श चुकीचे आहेत, ते तर दूर आहेतच. पण हे देश संयमी किंवा सकल संयमी किंवा तत्वज्ञानाचा अभ्यास करणारे असणारे पराचं वेदन करतात तर ते त्यांच्या मिथ्या दृष्टी आहे. विचारा, विचारून घ्या. नाही तर स्वतःच्या चित्ताला बघा. स्वतः चित्त जर असं विस्कृत विचार करत असेल तर मिथ्याच आहे, त्यात काही चूक नाही. आणि तेच जर वस्तुविज्ञान करून मी माझा आहे, अनादिनंद असणारा पाळणा मी, भाव रूपाला मी चैतन्य करता, याचं जर वेदन करत असेल तर सगळे संन्यासी. अवृत्ती असू द्या, देशवृत्ती असू द्या, सगळं सैन्य असू द्या, हरण सिद्ध काय करतात हे की नाही? सोपी गोष्ट आहे. करते काय जनता बघा, आजूबाजूला जरा पाहण्याचं काय अवघड काय नाही. आजूबाजूला काय पाहायचं काय हो, कसं काय काय नाही हो. प्लॉट बांधायला काढला, कधी होतं काय नाही. प्लॉट असा होईल तसा होईल, त्या बंगल्यात असं राहील, तसं फर्निचर राहील, मग तसं आम्ही व्यवस्थित राहू, मग असं सगळं. तो बंगला माझा, मी त्याचा, हेच केलं. दुसरे काय विचार? बंगला म्हणा, मुलं बाळ म्हणा, नातेवाईक म्हणा, यांचे विचार. भूतकाळातील अवस्थांचा विचार, वर्तमान काळातील अवस्थांची एकत्व किंवा भावी काळातील अवस्थांचे एकत्व करतो. मग मिथ्याच काय, दुसरं काही नाही. मी मुनी, अरे तुझ्या पर्यायाकडे तू पाहतो आणि मुनी म्हणतो, ते तुझं शाश्वत स्वरूप आहे का? त्याच्या गोष्टी करू. तू एकच विभक्ताची विचार केला का? मी निरानंद स्वभावी आत्मा आहे या ध्रुवाचा विचार केला. आणि तो विचार जोपर्यंत नाही तोपर्यंत अज्ञानी आहे. मग त्याने किती तीर्थची यात्रा करू दे, तिकडची यात्रा केली असली तरी मिथ्या दृष्टी, मुनी झाला असेल तरी मिथ्या दृष्टी, बाहेरचं सगळं व्यवस्थित पालन देत असेल तरी मिथ्या दृष्टीचा. का? अंतरंगात विचार कोणते आहेत? द्रव्यकर्माबद्दल विचार, भावकर्माबद्दल विचार किंवा न कर्माबद्दल विचार. कर्णानुयोगाचे सगळे शास्त्रवेदही पाठ झालं, त्यात काय दिलं? त्यात केले विचार की पूर्वी माझं असं कर्म होतं, असं उद्या लागलं, असं पुढे उद्या येईल, अमुक होईल, निर्जिरा होईल, याचे विचार केले. तरी काय झाले? स्वरूपाचा विचार केला का? नाही केला.
मग काय कर्णानगर शास्त्र वाचू नका काय महाराज, वाचण्याला बंदी केली नाही. इथे आज जाण्यापूर्वी माहिती पाहिजे, तिथे माहिती झाल्या अनुभवल्यानंतर पुन्हा वाचणार आहे. परंतु एकच विभक्ताची प्रसिद्धी करतो, पर्याय तत्व कसा आहे याची माहिती करून घेतो, ह्याची चूक नाही. परंतु प्रसिद्धी करताना एकत्वाचीच करतो, त्यात पर्याय करतो. पण अज्ञानी जीव त्या ध्रुवाचं निवेदन करीत नाही. कर्णायोगाची शास्त्र सगळे पाठ झाली, समजा गुणस्थान मार्गणास्थान सगळी पाठ झाली. तुझं काय स्वस्वरूपाचा विचार करून तुमचं काय शास्त्र वेगळं आहे का हो महाराज? अपाय विषय विपाक विषय ध्यान करायला सांगितलं नाही का धर्मध्यानात? हो, मग अज्ञान विषय आहे, अपाय विषय आहे, विपाक विषय आहे, संस्थान विषय, 4 प्रकारचं धर्मध्यान. 4 प्रकार म्हणजे तर 10 प्रकार म्हणजे जीव विषय सोडून बाकीची 9 प्रकारची ध्यान आहेत धर्मध्यानात. मग ते काय आचार्याने खोटं होऊन गेलं पाहू? तुमचं वारच काय वेगळं आहे? काय तरी काय बोलायचं, काय सगळी परंपरा तोडून टाकता काय तुम्ही आमची? ते खोटं आहे काय? आता सापडला की महाराज, कान पकडला गेला, गेला काय? का? अरे ती माहिती आहे, त्याला उपचार धर्मध्यान म्हणतात. आधार काय आला? आधार कुंद कुंदा. धर्मध्यानाची व्याख्या काय सांगितली? सप्पसवा एक आत्मस्वरूपात ठेवतात तेव्हा धर्मध्यान. जीव विषय जे आहे ते मूलभूत धर्मध्यान, आणि जीवाबद्दलच मूळ ध्रुवाबद्दलचा विचार नसेल सगळं अधर्मध्यान. मूर्तीबद्दलचं ध्यान केलं, काय केलं? काळी मूर्ती, पिवळी मूर्ती, तांबडी मूर्ती, पुतलाचं ध्यान केलं, आत्म्याचं ध्यान केलं नाही. डोंगराचं ध्यान केलं, आत्म्याचं ध्यान केलं नाही. कुठे आत्म्याचं ध्यान आहे? गुरुकुलचं ध्यान केलं, आत्म्याचं ध्यान कोण केलं? शिष्याबद्दलचं ध्यान केलं, आत्म्याचं ध्यान कोण केलं? तुमचं डोकं ते फिरलं नाही ना महाराज. प्रवचन सारणे सांगितलंय, योगी मुनी जिनोपदेश देतात ना, जिनेंद्राची पूजा भक्ती वगैरे, शिष्यांचं शिक्षा दीक्षा देणं, पालन पोषण करणं, आणि पोरं सांभाळतो तसं तुम्हालाही आहे की हो. पोरं सांभाळायची, शिष्य मंडळी सांभाळायची. तुम्ही आचार्य झाला नाही म्हणून काय झालं, पण आचार्याला करावंच लागते. मग कसं काय? ते खोटं आहे काय? अरे त्याला उपचाराने धर्मध्यान म्हणतात, वास्तविक धर्मध्यान म्हणत नाही. कारण धर्मध्यानाची व्याख्या काय? धर्म तणते धर्मध्यान. धर्म म्हणजे वस्तूचा स्वभाव. मग याच्यापासून दूर न होणं ते धर्मध्यान. मग जीवाच्या स्वभावापासून दूर न होणं हे धर्मध्यान. आणि शुक्लध्यानात त्याची तीव्रता वाढली, या विषयाबद्दलची तीव्रता वाढली, ती शुक्लध्यान. अर्थध्यान म्हणजे काय? अर्थलाही अप्रशस्त म्हणतात, रौद्रलाही अप्रशस्त ध्यान म्हणतात. मग अर्थामध्ये विषय हे पर असतात आणि रौद्रामध्ये विषय पर असतात. दुसरे काय आहे? मंत्री ते विचार करतो आहे ना. आता मला ती खुर्ची मिळवायच्या प्रयत्नात आहे, पुढे मला ती खुर्ची मिळेल, याला असा बाजूला चालेल, ती मला खुर्ची मिळेल, मग मी खुर्चीवर बसेन, मग मी मंत्री होईल, मग मी प्रधानमंत्री होईल, मुख्यमंत्री होईल, मग मला हे खातं येईल, आमचं येईल, तमकं येईल, चाललंय. आणि समजा निवडणूक झाली, मिळाली मतं, गेले तिथं आणि योगायोगाने खुर्ची मिळाली, झालं. मग ही माझी खुर्ची, या खुर्चीचा मालक खुर्ची म्हणजे मी म्हणजे खुर्ची. आणि खुर्ची गेली गे आमची खाल्ली नाही, गिरे काय गिरे का काय फिरे इतिहास वाचला की पेपर येऊन गेली पूर्वी जुनी काय घटना घडते? काय करतात? नुकसान आली की हिऱ्याची आमची होती, खाऊन लगेच म्हणून गेला. नुकसान व्यापारात नुकसान आली की पैसा म्हणजे मी म्हणजे पैसा, पैसा गेला म्हणून मी राहिलो नाही. असं रौद्र ध्यान नाही. म्हणणं म्हणजे काय? रौद्र ध्यान नाही. पराची देतच काही रौद्र होतं.
का? त्याच्याशी काय तुझं गाठोडं आहे? तू म्हणाले बाप लग्न करीत नाही, बापाजवळ गाठोडं आहे. कमी नाही गाठोडं. मुलगी काय म्हणते, गाठोडं पुष्कळ आहे, हुंडा मागेल तितकं, किती तरी हुंडा दिला तरी गाठोड जमणार नाही इतका. मग ते हुंडा मागतात म्हणून बाप म्हणतो कुठलं तुला देऊ हुंडा, म्हणून मुंड्याचा विहीर जवळ करते. म्हणजे नवरा नाही म्हणून विहीर. प्रेम करायचं एकावर, तो माझ्यावर प्रेम करीत नाही म्हणून मी विहीर जवळ करते, ती माझ्यावर प्रेम करीत नाही म्हणून विहीर जवळ करते. असंच की नाही? वेगळं काय? कुंड कुंड ते बोलताय. परवेळ म्हणजे काय? जिवंत समयसार वाचतो, जिवंत रसरसले लावा. मग याला म्हणतात काय आत्मा? आणखी म्हणतात मिथ्यादृष्टी. अज्ञानी जनता म्हणते 12व्या गुणस्थानापासून फक्त अंतरात्मा सुरू झाला. आगमाच्या विरुद्ध बोलतात. ध्रुवाचं चिंतन प्रत्यक्ष अनुभूती 12व्या गुणस्थानात झाली किंवा 11व्या गुणस्थानात झाली म्हणतात. प्रत्यक्ष प्रतिती होत नाही. आता तुम्हाला ध्रुवाची काय नाही म्हणा. मग 10व्या गुणस्थानापर्यंत मिथ्यादृष्टी होते. आगमाच्या विरुद्ध नाही का? आगमाच्या वस्तुस्वरूपाच्या विरुद्ध होती. चौथ्या गुणस्थानाला म्हणाले कुठलं काय ध्रुवाचं म्हणा. कशाचं चिंतन? देवगुरुशास्त्राचं, ते अनंत सिद्ध आचार्य उपाध्याय साधू त्याचं चिंतन आहे, स्वजगाचं चिंतन नाही. पूर्वी ते माझे देवगुरुशास्त्र होते, आता ते माझे देवगुरुशास्त्र आहे, भारी वेळाचे माझे देवगुरुशास्त्र असतील. हे सगळे विचार काय? अधर्माचे विचार आहेत, धर्माचे विचार नाही. पुष्कळ तुम्हाला असं ऐकायचंय सगळं. आता तर सांगितलं तुम्हाला सगळं काय 12 अनुकक्षाचं चिंतन केलं. आज एकच विभक्तात आला असाल तर ती अनुकक्षाचं चिंतन आहे. नसेल तर अनुपेक्षांचं चिंतन नव्हे, त्या अनुपेक्षांचं चिंतन करून अधर्माचं चिंतन आहे, धर्माचं चिंतन नव्हे. त्या मूर्तीचं चिंतन, त्याचे गुण पर्यायाचं चिंतन असेल, त्या अनंताचं सिद्धाचं, तरी ते अधर्माचं चिंतन आहे, धर्माचं चिंतन नव्हे. एकच विभक्त आहे का? तालात फिरायचंय. तालात आताची कुठं तुम्ही तालात येऊ लागला. खरंय विचार करण्यासाठी. अरे निज आत्म्याचं जर चिंतन नसेल तर बाहेरच्या अतिशय पदार्थाचं चिंतन नाही का? बाहेरचे जीव तुमच्यासाठी अनात्मा आहेत, अजीव आहेत. मारण्यासाठी सांगित नाही, कापायला सांगित नाही. तुमच्या स्वभावाचं चिंतन, जीवाचं चिंतन, आत्म्याचं चिंतन, या ध्रुवाचं चिंतन जर नसेल तर ते तुमच्याहून भिन्न आहेत, म्हणून अनात्मा आहेत. आणि म्हणजे नाही, तुमचं स्वरूप नाही म्हणून अनात्मा. आत्मा आपलं असेल ते आत्मा आणि आपलं नसेल ते अनात्मा. आपल्या पर्याय ते अनात्मा आहे. आणि त्यांचं चिंतन हे अधर्माचं चिंतन आहे, धर्माचं चिंतन नव्हे. ते धर्मध्यान नव्हे. हे गंमत आहे. मग तिथे शास्त्रात धर्मध्यान लिहिले की महाराज तुम्ही आगमाच्या विरुद्ध बोलता काय? तुम्हाला लंबोटी निसटून टाकली पाहिजे. अरे आगमाच्या विरुद्ध नाही, आगमाच्या सरळ आहे. कसे? आणि मग त्याला धर्मध्यान का म्हणतात? तुम्ही याची सिद्धी करून द्या की का म्हणतो ऐका पुन्हा. या वेळेला स्वस्वरूपाचं वेदन केलं आणि याच्यानंतर सांगा दृष्टी जीव त्या अनुदेशांचं चिंतन कसं करतो, आज्ञाविषयीचं चिंतन कसं करतो, अपाय विषयीचे चिंतन घेऊन जाते है ना. हे जे चिंतन झालं विकल्पाच्या भूमिकेत ही श्रद्धा तशीच आहे, म्हणून या विकल्पांना देखील धर्मध्यान म्हटले. धर्मध्यान म्हटले. मिथ्या दृष्टी अवस्थेत धर्मध्यानाचा स्वामी आहे का? चौथ्या गुणस्थानवरती स्वामी आहेत. 4, 5, 6, 7 धर्मध्यानाचे स्वामी आहेत. 8, 9, 10, 11, 12 शुक्ल ध्यानाचे स्वामी आहेत. 13, 14 तरुपचार आणि शुक्ल ध्यान. मग मिथ्या दृष्टीच्या अवस्थेत कुठे झालं तर एकच दिवस आत्म्याचं चिंतन केलं नाही
तर बहिरात्म्याने इथं सांगितलं. मग या अवस्थेत काय, कुठे चिंतन आहे, कुठे प्रतीती आहे. आणि जे जे मुखाने म्हणतात की आत्म्याच्या स्वभावाचं चिंतन करायचं नाही, त्याची प्रतीती होत नाही, ते मिथ्यादृष्टी आहेत. मग त्यांचं सगळं ध्यान कसं आहे, धार्मिक की अधार्मिक, अधर्म ध्यान की धर्म ध्यान, धर्म ध्यान नाही. नो, काय सांगतायत कुंड कुंड. हा लोक प्रमाणाने म्हणते घर बांधण्यापेक्षा मंदिर बांधताय हा चांगला, घराला रंग देण्यापेक्षा मंदिराला रंग देतो बरा आहे ना. स्वतः सगळं खातो आंब्याच्या याच्या घरात 10 लोकांना खाऊ घालतो बरं आहे. स्वतः सगळं लागतो पैसे द्यायच्या 10 लोकांना काहीतरी वस्त्र कपडे औषध पाणी देतो बरं आहे. हा सदाचार झाला, शिवभाव झाला, नकार नाही दिला. पण शिवभावातून धर्म नाही झाला. समतेची दृष्टी जी आहे, समभाव कुठे आला मला सांगा. त्या विषम नाही झाले, विषम भाव. समता हा धर्म आहे. चारित्रम खलु धम्मो धम्मो दोषो समोस्ति निर्दिष्टो, है ना. चारित्र म्हणजे धर्म, धर्म म्हणजे समभाव. खूप समभाव येतो का बघा तुम्ही. ते अडम सिद्ध आचार्य उपाध्याय म्हणजे काय, मी सेवक ते स्वामी, विषम भाव नाही झाला. आणि चारित्र म्हणजे धर्म, समभाव म्हणजे धर्म. मग समभाव गृहस्थी आला. एकच विभक्ताचं जाणणं केलं तर, नाही तर कुठे. आणि एकच विभक्ताचं जाणीव नसेल तर विषम भाव आहे, समभाव नाही, असमभाव आहे. मग विषमात राहता आणि अशांत आहे म्हणता, सगळंच उत्तर आहे. विषय जर अशांततेचा निवडला तर अशांतता ती अस्तर लावण्याऐवजी जर ऍसिड लांगाला लावून पातळ दिसतं तर लावून घेतला अंगाला सगळीकडे, काय होऊन जाईल. ऍसिड लावून घेतलं तर, सल्फ्युरिक ऍसिड अंगाला लावून घेतलं तर, तेजात लावून घेतलं तर, हायड्रोक्लोरिक ऍसिड लावून घेतलं तर जळून जाईल, भाजून 10 होईल. अस्तर लावलं तर सुगंध वाटेल. फरक आहे की, दोन्ही द्रवरूप आहे पण फरक आहे. वस्तू विचारात घेण्यासाठी आहे. वस्तू जर समजून घेतली तर समजते, प्रतीतीला येते, अनुभवाला येते. आणि हा असा सम्यक दृष्टी झालेला जीव विकल्पाच्या भूमिकेत जेव्हा जिनाने सांगितलेलं सर्वस्वी खरं आहे, अज्ञानीचे ध्यान होऊन गेलं. मला ही अनुभूती मिळाली. या अल्लड असणाऱ्या जनतेला, अज्ञान असणाऱ्या जनतेला आत्मस्वरूपाची ओळख हो, त्यांचे जीवन आनंदमय हो, म्हणजे दुःख जीवनाचा नाश हो आणि सम्यक जीवनाचा प्रादुर्भाव हो, प्रगट हो. अपाय विषय झाले की नाही, विपाक विषय झाले की नाही, हे सहज झालं का करावं लागतं. अरे तुम्हाला जर पैसे मिळाले, धनसंपत्ती मिळाली, उत्कृष्ट फळं खायला मिळाली, ते मला खायला मिळाली. मी मुंबईत आहे, खातो आहे, माझी पोरं बाळ नात्या कुत्यात आहेत, तर ही करंजी भरून त्यांच्यासाठी त्यांना घेऊन जायला, त्यांना खायला मिळो, त्यांना भोगायला मिळो, हा विचार सहज आला की नाही. त्या गृहस्थीला का आणावा लागला. मग तसं या खंडवृत्ती जीवाला जेव्हा स्वरूपाचं वेदन झालं तेव्हा तो हा विचार करतो की अज्ञानी जनतेला सम्यक बोधी प्राप्त हो, असा विचार सहज आला. म्हणजे हे विचार येऊन गेले, हे मध्यंतरी विचार आले, विकल्प झाले, पण ते शिव भावात होता. पण ज्याच्यावर असणारी श्रद्धा ही शुद्ध भाव होता. म्हणून या शुद्ध भावाच्या सहचर चालते की शिवभावना म्हणून उपचाराने त्याला त्या विचारांना धर्मज्ञान म्हटले. वास्तविक नाही. मग याच्यानंतर हा विचार करून पुढच्या क्षणात पुन्हा मी ज्ञानानंद स्वभावी आहे असं चिंतन करतो. पुन्हा ज्ञान आणि ज्ञान स्वरूपात आला, एकच विभक्तात आला. एवढं होत नाही आणि यावेळेला आत्मानुभव केला.
एवं भूत नाही. आणि यावेळेला ज्ञानाकडून बोललं तर विकल्पात आहे, यावेळेला आत्मानुभव केला. एवं भूत नाही तो विचार त्या परिणतीने सहित पुजारी जेव्हा पूजा करतो तेव्हा पुजारी, तेव्हा एवं भूत नाही. शब्दही तसाच आणि परिणती तशीच आणि क्रियाची द्रव्य. स्वयंपाक करत असताना स्वयंपाकी ते काला समजा तुमच्याकडे आहे, काही नाही, सकाळी ठरलं सकाळी 6 वाजता यायचं, संध्याकाळी 6 वाजता घरी जायचं. मग तेवढ्या वेळात काय म्हणाला, मी तुमच्या घरचा स्वयंपाकी. मग एके दिवशी संध्याकाळी 7 वाजता है ना रस्त्याने निघाले होते. मग त्याला स्वयंपाकी म्हणून हाक मारली. त्याने सांगितलं याद राखून ठेवा, काय तुमच्या घरी कामावर असेल तेव्हा स्वयंपाकी, आता मला बाबूराव म्हणायचं. कोणता नाही वापरला, एवढं भूतला नाही वापरला. आता मी काय तुमच्याकडे स्वयंपाकी आहे काय, आता तुम्ही काय मला बाबूराव म्हणून हाक मारा, रावसाहेब म्हणून हाक मारा, बाबासाहेब म्हणून हाक मारा. नाही समुद्र तू म्हणाली का म्हणते, परंतु एवढं होत नाही आपण बोलताय ना. मग एवढं होत नाही आणि तुम्ही ध्रुवांकडे करता तेव्हा अनुभूती झाली. ज्ञानाकडून बोलताना आणि विकल्पात केला अपराध विचार करणार. एवढं होत नाही आता बोल. ज्ञानाकडून बोलताना, श्रद्धेकडून बोलताना, आत्मानुभव येताना श्रद्धा आणि विकल्पात केली तरी श्रद्धा सतत एवंभूत रूपाने कार्य करीत राहते. कार्यकारी आहे ना सतत. मग विकल्पाच्या वेळेला सुद्धा श्रद्धा कार्यकारी आहे. म्हणून त्या दर्शन परत हे वाचलं जातं. अनुभूती एकच विभक्त आहे. मग मारामारी करी असला तरी सम्यक क्रिया आहे. तर श्रद्धेकडून बोलताना शुद्ध भावाने सही काय म्हटलं जातं. आणि मारामारीचा ज्ञानाकडून विचार केला तर अशुभ विचार आहे म्हणून सांगितलं. पराचा विचार आहे, विकल्प आहे, पापभाव आहे म्हणून सांगितलं. म्हणजे अपेक्षेने उत्तर आहे. अपेक्षा सुटली तर उत्तर ते सुटून गेली, चुकीची झाली. मग जेव्हा आपण या ठिकाणी एकच विभक्तला धर्मध्यान म्हणतो, मग काय त्या मूर्त्या फोडायच्या काय महाराज? मूर्त्या फोडायला कोणी सांगितलं? मूर्त्या फेकून द्यायला कोणी सांगितल्या? मंदिरं फोडायला कोणी सांगितली? मग मंदिराचा फोडायची सांगितलं तर परागच आहे, मग विचारच आहे. मंदिर फोडायचा विचार आहे, पराचा विचार आपला विचार आहे. बरं, मंदिर फोडलं की न फोडलं नाही ते नंतर आहे, पण फोडण्याचा विचाराला जर पराचाच विचार आहे, मिथ्या दृष्टी आहे. पराचीच एकत्व स्थापन केलं त्याने, स्वची नाही. बांधत असेल तरी स्वची एकत्व नाही, फोडत असेल तरी एकत्व नाही. निरालंब होतो तर चिंतन करतो. मग हीच गोष्ट नेमकी मुसलमानात किंवा इथे झाली लोकांची, जैनांची सुद्धा. भले दिगंबर जैन काय झालं म्हणा, दोघे सारखे एकामापास नसता हो म्हणून का मिथ्या दृष्टी जी होते. म्हणाले एकाने सांगितलं की काय नाही म्हणाले, ती मूर्तीचा अभिषेक केला म्हणजे मला पुष्कळ दिवस पोरगं झालं नव्हतं, म्हणजे मूर्ती घरात आणली आणि काय म्हणते बायको लगेचच लवकर बरोबर लागली म्हणजे पोरगा झाला, काय म्हणजे हुशार निघाला नाही असं का. मग म्हणजे मला ते आणले तर हो म्हणजे जिनाची मूर्ती आहे, एक जिन देवाची घेऊन गेले बाजारात. मग प्रतीक काय प्रतिष्ठेत गेला म्हणजे एक आम्हाला मूर्ती द्या. हो छान छान छान, सगळ्यांनी लगेच कौतुक केलं. काय नाही फार धार्मिक झाला बघा, छान छान प्रतिष्ठेत वगैरे कार्यक्रम झाला. मूर्ती आणली, केली पूजा, घरी आणून विराजमान केली, रोज अभिषेक करू लागला. आणि काय योगायोग त्याला झालंच नाही पूर्ण. बायको मेनोपॉजला येऊन गेली. बायको म्हणजे तिथे आता मासिक पाळी बंद झाली, आता पोरं कुठली व्हायची. मग म्हणजे काय पोरं झाली नाहीत, काय झाली नाहीत म्हणजे त्याला पोरं आपल्याच पोरं झाली नाहीत म्हणजे उचला देवा म्हणजे काय लगेच गुरुवा म्हणजे जाऊ हे पण नाही म्हणजे तिकडे. मग कुठे आहे त्याचं चित्त? मिथ्यात्वातच होतं की नाही, आणि मिथ्यातीच आहे किंवा नाही, कुठे आहे? मग मुसलमानाकडे काम केलं की नाही त्याने? घडले. मी माझ्या मनाचं सांगत नाही, घडलेली घटनाच सांगतो.
म्हणजे पैसे देत नाही, देव देत नाही, त्यामुळे त्याला पैसे दिले आपल्याला देत नाही म्हणजे समाज होणार. मग तो पैसे देतो, समजा कुठला तरी एक दगड आणून ठेवला आणि पैसे योगायोग मिळाले म्हणजे हे दगडातून पैसे मिळाले. अरे बाबा बहिरंगातून तुमचं सुखदुःखाचं वेदन होतं काय? आपल्या चैतन्यामध्ये जसे विचार होतील सुखदुःखाचं वेदन तिथे होते. आनंद गुण आपला आहे. आनंदाची परिणती सुख किंवा दुःख झाले तेव्हा पराचा विचार केला तर, पण मी जर ध्रुवाचा विचार केला तर आनंदीच आहोत, आनंदमय योगाला. वस्तू जर एकच विभक्त विचारात घेतली तर आनंदमयच आहोत, आनंदी जगताय. पण एकच विभक्त तर माहिती नसेल तर काय करता? पराची संयोग करता. मग अनुकूल वाटलं मनाला तर म्हणताय सुख आहे, प्रतिकूल वाटलं तर दुःख आहे. मग हिला फिरायला मोकळी दिली म्हणून सासूबाई काय सांगली. मग सासूबाई म्हणाले आता मी थकली, किती दिवस तुझं फिरलं चालायचं. मग हिला रोज सवय लागली हिंडायची, आता ती कुठे मोडली गेली. मग म्हणजे सासू आता करावायची. पिताजी म्हणाले बाळा आता पुष्कळ दिवस जिल्हा उड्या मारल्यावर चोर झाला, 30-35 वर्ष झाला, काय आता शिक्षण झालं, सगळं झालं, आता धंदा करशील. आजपर्यंत तू हिंडास ठीक आहे, होतास तू लाडका होतास, फिरलास. मग आजपर्यंत हिंडाला कुठेही पैराचार करायला मिळत होता म्हणून सुख मारत होता. आणि आता दुकानात बस इकडे तिकडे हिंदू लोक म्हणलं की बाबा आमचे वाईट हो, फार वाईट. असं झालं. प्रतिकूल वाटलं, वाईट वाटलं. म्हणजे या परविषयाकडे ते माझे मी त्यांचा किंवा मला हे मिळाले ते गेले याच्यातच केले. मग काय सांगितलंय? इष्ट वियोग अनिष्ट संयोग वगैरे सगळे हे अर्थ वगैरे ध्यान नाही, म्हणत नाही वगैरे त्याची तीव्रता वाटली की रोखून जायच नाही. अर्थाची दुर्वळ प्रवृत्ती तेच जात होते. परत विषय तिथे तेच सांगितलंय, ज्ञान वाचाण्याचं समय सार वाचा, शरणान योग वाचाण्याचं तत्वात उत्तर वाचा. मूळ गाभा सुटत नाही, पण ज्याने याची मूळ गाभा सोडला ते बाहेर पटकले. मग म्हणाले काय हो पूजा पुष्कळ केली, उपवास पुष्कळ केले, व्रत पुष्कळ केली, परंतु काय बघा त्रास होतो सारखं. कसं काय असं झालं, असंच कसं काय, देव काय आमच्याकडे कसं बघत नाही. म्हणजे देव मला सुख दुःख देतो ही कर्तृत्वाची भावना राहिली की नाही, कुठे सुटलंय हेच विचार आहे. मग ते म्हणजे पलीकडचा माणूस काय देवाला भरत नाही म्हणजे मंत्र्याचे पाय टाकत म्हणजे मंत्र्याची पूजा हो. आदर बोलवलं काय मंत्र जरा लांबून चालन करतो, मंत्र्यावर जरा काहीतरी नजराजरान जरा परवाना आणतो म्हणजे पुष्कळ धंदा. म्हणजे त्याच्या घरात काय लावलं? मंत्र्याचा फोटो लावला. मग आम्ही बाहेरचा फोटो लावला, आम्हाला काय मागे देत नाही बघा, मंत्री त्याला सगळं घेतो. मंत्री येतो, मंत्र्याचं जर गुण ठीक नाही आणि मंत्री काय देतो तुम्हाला? मग मंत्र्यानं टाकत खुर्ची कशी पकडून बसला? मला सांगा. मंत्र्याचं जर ताकद असती तर त्या मंत्र्याचं जीवन नष्ट झालं नसतं, मेला नसता. म्हणजे त्यांच्यात कर्तृत्वपणा ही परत हृदयात कर्तृत्वपणा आपलं आपल्यात आहे. आपली चैतन्य शक्ती आपल्या जवळ आहे. आणि मग या एकच विभक्तत्व जर चिंतन केलं, मी माझाच आहे, पूर्वी मी माझाच होतो, आता मी माझा आहे, पुढे मी माझाच असणार. हा चैतन्यमय पिंड माझा आहे. माझ्या होणाऱ्या अवस्था देखील माझं शाश्वत स्वरूप नाही, असं एकच विभक्ताचं चिंतन केलं. परत येते परवस्तू पडक्याच आहे. ते राहिले काय गेले काय काही पडत नाही. मुलगी जी आहे बालपणापासूनच भेद विज्ञान करतात पडक्याचं धन. मग शरीर किंवा या अवस्था पडक्याचं धन आहे म्हणायची काय बिघडतं? आपलं नाही, ज्ञान आनंद स्वरूप आपलं आहे आणि बाकी सगळं पडक्याचं आहे. तेच ते भेद विज्ञान होतं तेव्हा गृहस्थी जीव सम्यक दृष्टी होतो. मग भेद विज्ञान घडीत असेल तरच मुनी सन्न घडती. भेद विज्ञान घडीत असेल तर मुनी आचरण जरी व्यवस्थित पालन करीत असेल
भेदविज्ञान नाही म्हणून मिथ्या दृष्टी आहे बाबा. तेव्हा विचार करा. आणखी पुष्कळ आहे विचार करण्याचा. ओम